आज संकष्टी चतुर्थी 28 फेब्रुवारी. उद्या फेब्रुवारी महिना संपणार. सर्वांना संकष्टीच्या शुभेच्छा. आपण 17वा अध्याय संपत आलेला आहे. आता एकच श्लोक राहिला आहे, काही ओव्या राहिल्या. पाहूया, समापनाकडे वाटचाल होती आहे. 408 पर्यंत ओव्या परवा झालेल्या होत्या. माता अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया ठविता महापुण्यराशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. माता यस्य तपस्विनी च जनको, वैराग्य रागान्वित भ्रातारो गुरुणा निवृत्तिसहिता निर्वृत्तिका संस्थिता. इत्थं साधु कृपान्वितं स्वयमहो ज्ञानामृतेनावृतं, वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्री संत ज्ञानेश्वरं. श्री संत ज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. 27वा श्लोक आपण भगवद्गीतेतला पाहिला होता. यज्ञे तपसि दाने च स्थितिः सदिति चोच्यते, कर्म चैव तदर्थीयं सदित्येवा विधीयते. म्हणजे यज्ञ, तप, दान आणि यांच्यामध्ये जी स्थिती म्हणजे श्रद्धा असते, आस्तिक्य बुद्धी असते, तिलासुद्धा सत असंच म्हणतात. आणि त्या परमात्म्यासाठी केलेली कर्म ही निश्चयानं सत असं म्हटलं जातं. काल मी तुम्हाला सांगितलं होतं, तसंच आजही सांगेन की आता सज्जनगडावर आजच विवेकबुवांनी सांगितलं की इथे ज्या ज्या उपासना, जे जे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत, हे सगळे भगवंतासाठीच आहेत, श्रीरामासाठीच आहेत, श्री समर्थांसाठीच आहेत. त्यामुळे हळूहळू आपली त्याच्याकडे वाटचाल म्हणजे व्हायला लागते. ती कर्मसुद्धा सतच असतात आणि ती भगवंतापर्यंत न्यायला आपल्याला उपयोगी पडतात. एकदम तर आपल्याला परमात्मा भेटत नाही, भगवंत भेटत नाही. म्हणून 408 ओवी आपण पाहिलेली होती. उणिया पुरियाची परी, नुरेची तेथ अवधारी, निवडून येती सागरी, जैसिया नदी. नदीचं आपण उदाहरण पाहिलं होतं की जशा नद्या एकदा का समुद्राला जाऊन मिळाल्या की त्यांना पुन्हा वेगळं करता येत नाही, त्याप्रमाणे त्यांचं अस्तित्व नावासारखं हरपतं. तसंच परब्रह्माला एकदा ही सगळी कर्म अर्पण केली की ब्रह्मरूप झालेली कर्म जी असतात त्यात कुठलाच भेदभाव शिल्लक राहत नाही. आणि कर्मामधलं कमी अधिकपण म्हणजे उणेपणही उरत नाही. त्यात अधिकही काही होत नाही किंवा उणेपणही उरत नाही. त्याच्यावरच्या आपल्या स्वरूपानंदांच्या ओव्या राहिल्या होत्या, त्या घेते आधी. यज्ञ तप दान घडे जे हातून, कर्म पूर्ण असो कैसे, परी परी साचा स्पर्श होता जैसे, चोखहीन ऐसे नुरे हेमी. हेमी म्हणजे सोन्याच्या बाबतीत. एकदा परिसाचा स्पर्श झाला की जे सोनं होतं ते चोखच असतं. त्यात कमी होणं किंवा चोख आणि हीन असा भागच राहत नाही. तैसी सर्व कर्मे केली ब्रह्मार्पण, तरी होती पूर्ण ब्रह्मरूप. जैसे नदी नद सागरा मिळून, राहती होऊन सागरची. तैसे पूर्ण उरेची ना कर्मी, ऐसी परब्रह्मी अर्पिताती. ब्रह्मनामाचे हे सामर्थ्य अपार, बोलिलो साचार प्रज्ञावंता. तेवी एक अक्षराचा चांग, तुझे विनियोग सांगितला. ब्रह्मनामाचे ह्या रहस्य हे भले, तुझं आकळले काय पार्था. अजून त्याच्यावरच्या 2-4 ओव्या राहिल्यात, त्या बघूया आपण.
हे झालं होतं आपलं आत्ता म्हणून झालं होतं. एवं पार्था तुझ प्रती ब्रह्मनामाची हे शक्ती सांगितली उपपत्ती डोळसागा. अरे ज्ञानवंत पार्था हा ज्ञानवंत आहे आणि त्याला ब्रह्मनामाचं महत्त्व, त्याची शक्ती आणि त्याची उपपत्ती म्हणजे त्याचा उपयोग हे तुला सगळं सांगितलं म्हणतात. म्हणजे वेगवेगळं सगळं सांगितलेलं आहे. म्हणजे त्याचं महत्त्वही सांगितलं, त्याची शक्ती सांगितली, त्याची उपपत्तीही सांगितली. कशा कशाच्या योगातनं आता यज्ञ तपसी दानमचे म्हणले ना, प्रत्येकातून आपल्याला ब्रह्म हे समजत जातं किंवा ब्रह्मापर्यंत पोहोचण्याची ही सगळी आणि परब्रह्माचं किंवा ब्रह्मनामाचं महत्त्व याच्यामध्ये सगळं आपल्याला कथन केलेलं आहे. आणि डोळस कोणाला म्हणतात? फक्त डोळे आहेत त्याला नाही, जो सगळं जाणवून व्यवस्थित त्यातलं कमी जास्त सगळं योग्य अयोग्य हे जाणणारं आहे त्याला डोळस म्हटलं जातं. म्हणजे आता संत गुलाबराव महाराज होते, त्यांना ते जन्मतःच म्हणजे जन्म अंधच होते, पण सगळं जगातलं त्यांना ज्ञान झालेलं होतं. मग त्यांना अंध कसं म्हणायचं? ते खरे डोळस. किंवा आजच गडावर सुद्धा सगळा इतिहास सगळा ऐकतोय, तर समर्थांनी त्या तंजावरच्या एका अंध माणसाला मूर्ती करायला सांगितली. आता तो डोळ्यांनी अंध होता, पण तुम्ही जर पाहिल्या असतील सगळ्यांनी गडावरच्या मूर्ती, एवढं कोरीव काम आहे, इतके पितळी मूर्ती आहेत त्या किंवा पंचधातूच्या असतील, इतकं कोरलेलं आहे की त्याच्यावरची भाव स्पर्श हावभाव सगळं अजूनसुद्धा स्पष्ट दिसतं. आणि त्या उद्वारतानाच्या वेळेला तर चकचकीत केल्यावर तर त्या अधिकच तेजस्वी दिसायला लागलेल्या आहेत. मग त्याला कसं अंध म्हणायचं? तो खरा डोळस. आणि सर्वसामान्यांमध्ये डोळे असूनही जे अंधपणानं वागत असतात ते खरे अंध. तर इथं त्याला म्हणून म्हटलेलं आहे की तू खरा डोळस आहेस आणि तुला हे सगळं मी समजावून सांगितले. आणि एकेकाही अक्षरा वेगळा वीरा विनियोगू नागरा बोलिलो रीती. आणि म्हणून तुला वेगवेगळा विनियोग म्हणजे ओमचा विनियोग वेगळा सांगितला, तत्चा सांगितला आणि सतचा सांगितला. या तिन्ही अक्षरांचं जे सामर्थ्य आहे आणि त्याचा वेगवेगळा जो विनियोग आहे तो सगळा सांगितला. आणि आपण असंही पाहिलं की ओम आणि तत् या दोघांच्या बरोबर जेव्हा सत येतं तेव्हा त्याला जास्त महत्त्व प्राप्त होतं. विनियोगू नागरा बोलिलो रीती. नागर म्हणजे आपण ग्राम्य आणि नागर असा जो फरक करतो, तर ते ग्राम्य हे त्याला विशेषण, आपलं नागर हे त्याचं विशेषण म्हणजे जो जाणकार आहे. तर तुला हा सगळी त्याची रीती किंवा सगळी पद्धती ही समजावून सांगितली. आता ऐसे वम सुमहिम म्हणून हे ब्रह्मनाम जाणितले की सुवर्म राया तुवा. आणि म्हणून हे राया म्हणजे राया, अरे माझ्या राजा असं म्हणतो तसं, हे वीरश्रेष्ठ अर्जुना पार्था, मी तुला हे जे ब्रह्मनाम आहे ना हे सांगितलं. आणि त्यातलं सुवर्म म्हणजे त्यातलं नीट वर्म जाणून घे. जाणितले की सुवर्म राया तुवा. तर तू त्यातलं जे मर्म आहे पण वर्म जे आहे पण ते चांगल्या पद्धतीने जाणून घेतलंस ना. सगळे बारकावे, सगळी सूक्ष्मता, सगळं महत्त्व, सगळा विनियोग हा मी तुला सांगितलेला आहे. तरी येथून याची श्रद्धा उपलविली हो सर्वदा, जयाचे झाले बंधा उरो नेदी. आता म्हणतात तरी येथून याची श्रद्धा. आता ह्या ब्रह्मनामाबद्दल किंवा ओम तत्सत या ब्रह्मनामाबद्दल जी तुझी श्रद्धा आहे, अतूट अशी श्रद्धा आहे, ती सतत तुझी वाढत उपलविली हो. उपलविली म्हणजे वाढत राहो. ती तुझी सतत वाढत राहो सर्वदा. कारण का? जयाचे झाले बंधा
उरवणे दी. एकदा हे ब्रह्मज्ञान झालं की आता कुठलंच कर्म शिल्लकच राहत नाही. आता काही करायचं उरतच नाही. तर आपण अजून बघा, अगदी वय वर्ष 100ला आलेले सुद्धा, 80-90मध्ये आलेले सुद्धा, 70-75मध्ये आलेले सुद्धा, अजून माझं हे व्हायला पाहिजे, मला नातवाची मुंज बघायला पाहिजे, मला अमक्याचं डोळा तोंड पाहायला पाहिजे. हे जे आहे ना, हे काही नंतर उरतच. एकदा हे ब्रह्मज्ञान झालं, अंतःकरणात स्थिरावलं की कुठलंही कर्मादी बंधन शिल्लक राहत नाही. किंवा माझे ना हे पारायण राहिलं, माझं हे अमकं राहिलं नाही, तिथं फुलस्टॉप आहे. ते ब्रह्मभेट झाली म्हणजे ब्रह्मैव ब्रह्मविद ब्रह्मविद ब्रह्मैव भवती. जो ब्रह्म जाणणार आहे तो ब्रह्मच होतो. त्याच्यात आणि त्याच्यात भेदच उरत नाही. तेच इथं सांगतायत ज्ञानदेव सुद्धा. सदित तेवाभिधीयते, हे जे वाक्य ह्याच्या श्लोकात सांगितलेलं आहे तेच आहे इथे. तरी येथून याची श्रद्धा उपलवली हो सर्वदा, जयाचे झाले बंधा उरोने दी. हे सांगितलं आता. जिये कर्मी हा प्रयोगू, अनुष्ठीचे सद्विनियोगू, तेथ अनुष्ठीला सांगू वेदूची जाणा. पण या सत्कर्माच्या बाबतीत ब्रह्मनामाचा जो नामघोष आहे तो सद्विनियोग आहे. म्हणजे चांगला विनियोग करूनच केला जातो, अनुष्ठीला जातो. ते वेदूही जाणा, वेदूची जाणा म्हणजे काय की वेदाचंच ते सांगितलेलं अनुष्ठान आहे. वेदांनीच सांगितलेलं आहे, वेदाचंच आहे, म्हणजे तो वेदच आहे असं जाणा. वेदानंच सगळं सांगितलं. मी तर सांगितलं की काय ऐकायला छान वाटतो. अगदी ते लघुरुद्र असो, पवमान असो, पहाटेच्या वेळेला रामाच्या काकड आरती असो, किंवा ही सगळी जी सायम उपासना, नित्य उपासना. अगदी काल असं सांगितलं तसं सरोदवादन म्हणजे नादब्रह्माची सुद्धा उपासना ही परमेश्वरापर्यंतच पोहोचते. कीर्तन रंगीला म्हणजे गाऊ कीर्तनाचे रंगी असं म्हटलं. म्हणजे कीर्तनामध्ये गात राहिलो, रंगून गेलो तरी परब्रह्मापर्यंत पोहोचण्याचेच हे मार्ग आहेत. ज्याला जो समजेल उमजेल त्यांनी त्याचं स्वीकार करावा. आणि म्हणून हे वेदाचंच सांगोपांग अनुष्ठान झालं आहे असं समज. आता शेवटच्या 2-3 ओव्या मगाशी राहिल्यात. ओम ओम तत्सत नाम दाखवी जे स्थान, प्रकाशे जेथून दृश्य जात. ओ बोलिले जे स्थान ब्रह्म ऐशा नावे, शुद्ध जे स्वभावे निर्विशेष. तया ब्रह्माचीच अंतरंग खूण, दाखवी ती 3 अक्षरेही. नामाणी ब्रह्मा अभेद आश्रय, नभा लागी होय नभ जसे. चुकून मागं गेले मी. ब्रह्मनामाचे ह्या रहस्य हे भले, तुझ आकळले काय पार्था. तरी तुझा आता एकनिष्ठ भाव, असू दे सदैव याची नामी. तेणे जीवा लाभे जीवनमुक्तपण, नुरोनी बंधन प्रपंचाचे. तरी सच्छब्दाच्या विनियोगे जाण, घडे आचरण कर्माचे जे. ते तो धनंजया असे सांगोपांग, अनुष्ठान सांग वेदाचेची. आता याच्यासाठी एक उदाहरण छान दिलं जातं बघा. कुठलंही जे कर्म आहे ते ब्रह्मरूपच. ब्रह्मार्पण केलं की आपण ब्रह्मरूप होतो. ब्रह्मार्पणम ब्रह्महवीर ते आपण पाहिलेलं आहे. ब्रह्मैव तेन गंतव्य. जे कर्म करू ते ब्रह्मार्पण दृष्टीनं करायचं. म्हणून जिये कर्मी हा प्रयोग अनुष्ठीजे सद्विनियोग. त्याचा सद्विनियोग, चांगला विनियोग करायला पाहिजे. आणि हे तुला इथं मी सांगोपांग किंवा अनुष्ठान झालं, हेच अनुष्ठान झालं असं समज. आणि हे सगळं वेदाचंच अनुष्ठान आहे, वेदांनीच सांगितलेलं आहे असं समज, असं म्हटलेले आहे. शेवटचा श्लोक राहिलेला आहे.
थोड्या ओव्या म्हणजे आपल्याला उद्या किंवा आजही करत, आज नाही होणार, आता उद्या. पण आता हे श्रद्धेनं केल्याचं वर्णन आत्तापर्यंत केलं. आता अश्रद्धेनं जर केलं तर काय होतं ते शेवटच्या श्लोकात सांगतात. म्हणजे सगळी कर्म ही व्यर्थ होतात, निष्फळ होतात. कुठला तरी हेतू, कुठली तरी भावना, कुठलं तरी फळ डोक्यात ठेवून जर कर्म केलं तर ते निष्फळ होतं. अश्रद्धया हुतं दत्तं तपस्तप्तं कृतं च यत् असदित्युच्यते पार्थ न च तत्प्रेत्य नो इह. अश्रद्धया हुतं. अश्रद्धया म्हणजे श्रद्धेशिवाय, हुतम म्हणजे हवन केलेलं, दत्तम म्हणजे दान दिलेलं, आणि कृतम म्हणजे तप केलेलं तप, चयत आणि जे जे करू ते, याच्या व्यतिरिक्त जे जे करू पण श्रद्धा पाहिजे. तर कृतम कर्म, सगळं केलेलं कर्म हे काय आहे? असतिती उच्यते. श्रद्धा नसणं म्हणजे अश्रद्धया हुतम, अश्रद्धेनं केलेलं ते सगळं काय आहे? असत आहे. आणि श्रद्धया हुतम दत्तम कृतम ते सगळं सत आहे. बाकी सगळं आहे हो, पण मनात जर श्रद्धाच नसेल, भावच नसेल, आदर नसेल, तर त्या कर्माला काय अर्थ आहे सांगा तुम्ही? काहीच नाही. असत इति उच्यते, त्याला असत असं म्हटलं जातं. आणि तत् नो इहच प्रेत्य, आणि मग ते इह म्हणजे इहलोकी, न म्हणजे नाही, ते यालोकीही लाभदायक नाही. आणि नच तत्प्रेत्य, प्रेत्य म्हणजे मृत्यूनंतर, निघून गेल्यानंतर, न इह म्हणजे नो इह म्हणजे यालोकीही लाभदायक नाही. आणि नच तत्प्रेत्य, आणि मृत्यूलोकानंतर म्हणजे मेल्यानंतर सुद्धा ते लाभदायक नाही, म्हणजेच परलोकात. शंकराचार्यांनी इह अमूत्र फलभोग विराग असं म्हटलेलं आहे. आपल्याला अधिकारी कसा पाहिजे तर इह म्हणजे इहलोकी, आणि अमूत्र हा शब्द वापरलेला आहे परलोकासाठी. तसं इथे प्रेत्य हा शब्द वापरला म्हणजे मृत्यूनंतर परलोकामध्ये ही फळं, आपली ही कर्म फळदायी होत नाहीत. कारण त्याला श्रद्धा महत्त्वाची आहे. म्हणून आपला अध्यायाचं नावच आहे श्रद्धात्रय विभाग योग. या 3 प्रकारच्या श्रद्धा सांगितलेल्या आहेत. त्यातले त्यात सत म्हणजे सात्विक, सत्यावर आधारित जी सात्विक श्रद्धा आहे ती महत्त्वाची आहे. आणि तिनं केलेलं प्रत्येक कर्म हे आपल्याला यशस्वी होतं, ते निश्चयानं सत म्हटलं जातं. आणि जे असं श्रद्धाविरहितम कर्मम जे आहे त्याला असत म्हटलं जातं. इथं फल हे म्हणूया आपण पुष्पिका. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे श्रद्धात्रयविभागयोगो नाम सप्तदशोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु. हरये नमः. हरये नमः. हरये नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. आता याच्यावरच्या ज्ञानदेवांच्या ओव्या बघूया की हा ब्रह्मनामाचा ओम तत्सत जर आपण स्वीकार केला तर काय काय होतं ते 27 पर्यंत पाहिलं. पण आता त्याच्या पुढे म्हणतात श्रद्धा नसेल तर ना सांडुनी हे सोये, मोडूनी श्रद्धेची बाहे, दुराग्रहाची त्राये वाढवूनिया. सांडुनी हे सोये, हा जो ब्रह्मनामाचा जो मार्ग आहे हा टाकून दिला, सोडून दिला, सांडून टाकला. आणि मोडूनी श्रद्धेची बाहे,
आणि बाहे म्हणजे आधार. श्रद्धेचा आधार जो आहे तो मोडून टाकला, म्हणजेच नाहीसा केला. आणि दुराग्रहाची त्राये, त्राये म्हणजे बळ. आपण म्हणतो ना माझ्या अंगात त्राण नाही राहिलेलं, तो त्रयी धातू आहे, रक्षण करणे. त्याच्यावरून बाहे म्हणजे बाहू. आपल्याला क्षत्रियाला त्या मोठ्या परमात्म्याचे बाहू म्हटलेलं आहे. आणि म्हणून त्याच्या अंगात जास्त बळ असतं, हातामध्ये बळ असतं. पण इथं म्हणले दुराग्रहाची त्राये म्हणजे दुराग्रहाचं बळ हे वृद्धिंगत करून वाढवून ना सांडून हे सोये, म्हणजे हा सगळा मार्ग सांडून टाकायचा, सोडून द्यायचा ब्रह्मनामाचा. श्रद्धेचा आधार नाहीसा करायचा आणि दुराग्रहाचं बळ वृद्धिंगत करायचं. आणि मग पुढं अजून सांगतायत पुढच्या ओळीमध्ये, इथं वाक्य पूर्ण झालेलंच नाही. मग अश्वमेध कोडी कीजे, रत्ने भरोनी पृथ्वी दीजे, एकांगुष्ठी ही तपिजे तपसाहस्री. यज्ञे, दान आणि तप म्हणून म्हणलंय ना, अश्रद्धया हुतम. हुतम म्हणजे आहुती दिली. अर्थात त्याच्यासाठी सांगतायत ज्ञानदेव की अश्वमेध कोडी कीजे. कोडी म्हणजे अनेक, अगणित. कोटी असा शब्द वापरतो, त्याला त्यांनी कोडी वापरलेली. कोटी ही सुद्धा संख्या झाली, पण त्याला असंख्यच म्हणायचे. असंख्य अश्वमेध यज्ञ केले, ज्याची मोजदादच करता येणार नाही. रत्ने भरूनी पृथ्वी दिजी, आणि रत्नजडीत पृथ्वी जरी दान केली, सगळी रत्न त्यात भरली आणि अख्खी पृथ्वी जरी दान केली, किंवा एकांगुष्ठीही तपिजे. एकांगुष्ठी म्हणजे एका बोटावर, पायाच्या एका अंगठ्यावर, नुसत्या पायावर सुद्धा नाही, 5 बोटावर नाही, एका अंगठ्यावर उभं राहून सहस्रावधी वर्ष तपश्चर्या केली. म्हणजे यज्ञ, दान आणि तप ह्या तिन्ही गोष्टींची उदाहरणं दिली ज्ञानदेवाने. तपसाहस्री, सहस्रावधी वर्ष तपश्चर्या केली. पण कसं? श्रद्धेचा आधार न घेता. म्हणजे सगळं हे शारीर कर्म झालं, त्याच्यामध्ये मन, श्रद्धा हा भागच नाही. अजून पुढे सांगतात, इतकंच काय, जळाशयाचे निनावे, समुद्र की जती नवे, परी किंबहुना घवे वृथाची ते. आता जलाशय म्हणून नवीन समुद्र निर्माण करायचं. जलाशयाचे नावे, समुद्र कीजती नवे. बघा त्यांच्या अंगात एवढी ताकद आहे. जशी विश्वामित्रांनी प्रतिसृष्टी तयार केली होती, तसं जलाशय म्हणून मनात आलं की नवीन जलाशय, नवीन समुद्र निर्माण केले, तरी सुद्धा परी किंबहुना घवे वृथाची ते. पण हे सगळं कर्म व्यर्थ आहे. श्रद्धा विरहितम कर्म. श्रद्धेशिवाय मग श्रद्धेनं म्हणून काय म्हणतात, आपण 9व्या अध्यायात पाहिलेलं आहे आणि नेहमी सांगते मी, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती. अगदी एखाद्या भुकेलेल्या माणसाला आपल्या घासातला एक घास दिला, दीन भुकेला दिसता कोणी, घास मुखीचा मुखी घालुनी, त्रिचे दुःख नेत्रीचे घेता पिऊनी, फोडी पाजर पाषाणाला तोची आवडे देवाला. देवाला कोण आवडतो? किंवा आंधळ्याची होतो काठी, अंध व्यक्ती असेल. आता आजच आम्ही त्या गडावरून येताना, चतुर्थी आहे म्हणून आमच्या इथे कुर्णेश्वर म्हणून गणपतीचं मंदिर खूप छान आहे, तर तिथे गेलो होतो. आणि येताना पाहिलं तर एक मनुष्य पंगू होऊनच बसलेला होता बिचारा. म्हणजे कुठेतरी ॲक्सिडेंट झाला, तो सांगत होता. म्हणजे काही दिवसापूर्वी तो चांगला होता आणि ॲक्सिडेंट झाला, धडक दिली, तो जो पडला त्याचे दोन्ही पाय अक्षरशः तो पंगू झालेला होता. अशा कुबड्या घेऊन तिथे बसलेला होता आणि म्हणत होता की मला काहीतरी द्या. म्हणजे त्याला
तिला असेल घरातल्यानी हाकलून वगैरे. इतका जीव तळमळला ना. मग नेमकं असं झालं की मी तर पैसे जवळ ठेवतच नाही, पण मग हे पुढं गेले, गाडीतनं पैसे घेऊन आले आणि त्याला दिले. हे सांगायचं का हे की असा जो खरा गरजू असेल, खरी ज्याला गरज आहे, आवश्यकता आहे, आणि त्याला मनापासून देणं. मग तुम्ही 1 रुपया दिला, 2 रुपये दिले, 10 दिले त्याला. तशीच आमच्या दारात एक म्हातारी येते, 4-8 दिवसांनी येते. धर्म करा ग बाई, धर्म. तिलाही मुलं बाळं सगळे आहेत, पण ती एकटी बिचारी वणवण फिरून रोज भिक्षा मागून जीवन जगत असते. एक दुसरी म्हातारी आहे, ती कामं करते बिचारी, पण तिचा मुलगा अचानक घरातनं गायब झाला. म्हणजे असे जगात जी उदाहरणं दिसत आहेत ना, तर तिथे श्रद्धेनं आपण थोडं जरी दिलं ना तरी ते उपयोगाचं आहे. आणि आपण सगळे करतच असाल, हे असं मीपणा म्हणून नाही सांगत आहे, पण अशी डोळ्यापुढं उदाहरणं रोज दिसत असतात. आता पुढचं उदाहरण सांगितलं, हे वृथा आहे की नाही. नवीन जलाशय निर्माण करायचं काय उपयोग आहे? म्हणजे स्वतःचा मोठेपणा दाखवण्यासाठी. पण तिथं प्रेम नाही, श्रद्धा नाही, आदर नाही. अजून म्हणतात बघा, खडकावरी वर्षले जैसे भस्मी हवन केले, काखेमध्ये धले सावलिये. तसं खडकावर प्रचंड पाऊस पडला आणि भस्मी हवन केले. भस्म म्हणजे राख, आणि राखेमध्ये यज्ञीय आहुती दिल्या. होतील का त्या त्या अर्पण होतील का? हो, काहीच होणार नाही, त्या तशाच राहणार. किंवा का खेवदी दिले सावलिये, आणि सावलीला खेवदी दिले म्हणजे मिठी मारली. या सगळ्या गोष्टी व्यर्थच आहेत ना. काय ज्ञानदेवांना उदाहरणं सुचतात हो. म्हणजे अफाटच आहे ते. आणि इतकं परफेक्ट बरोबर ते सांगतात की आपल्याला या सगळ्या गोष्टी कशा निरर्थक आहेत हे पटतं, लगेच लक्षात येतं. अगदी हल्ली तर कृत्रिम पाऊस पडतील, पण तो जर खडकावर पाडला तर काय उपयोग आहे? आहुती नुसत्या राखेत टाकली, काय उपयोग आहे? आणि आपल्याच सावलीला आपण कडकडून मिठी मारली, काय उपयोग आहे? ना तरी चढकणा गगन हाणीतले अर्जुना, तैसा समारंभू सुना गेलाची तो. आता तसं म्हणतायत, ना तरी चढकणा गगन हाणीतले अर्जुना. अहो, वरच्या आकाशाला, गगन म्हणजे आकाशाला एखादी चढकणा म्हणजे चापट मारली, तप्पड दिली, तर ते सुद्धा निष्फळच आहे. म्हणजे काही उपयोग आहे? आपला राग एखाद्यावर व्यक्त करायचा तर ते आकाशात थपडा मारल्या, काय उपयोग आहे? तैसा समारंभ सुना गेलाची तो. तसा एखादा समारंभ मोठा केला अगदी तरी तो सुना म्हणजे निष्फळ आहे, व्यर्थ आहे. कारण का? त्यात श्रद्धा नाही आहे. मागही मी म्हटलं होतं की असे खूप अवडंबर माजवतात, सगळा देखावा निर्माण करतात, मोठेपणा. आता नाव वगैरे नाही घेत, पण हल्ली वाढदिवसांची एवढी प्रस्थ आहेत की किती बॅनर, लाखांनी त्या बॅनरला पैसे खर्च करतात वाढदिवसाप्रित्यर्थ. सगळ्यांनी त्याच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम करायचे. अरे, इदमुपकर्तुं भुवन मंडलम. नाही आहे ना अजून वेळ चालू? हं, आवाज येतोय दादा? बर. ना तरी चढकणा गगन हाणीतले अर्जुना, तैसा समारंभू सुना गेलाची तो. आता अजून पुढं उदाहरण देत आहेत. घाणा गाळीले गुंडे, तेत तेल ना पेंडी जोडे, तैसे दरिद्र तेवढे ठेलेची अंगी. आता घाण्यामध्ये जर तुम्ही गुंडे म्हणजे दगड टाकले आणि दगडाचे खडे टाकले, तर त्याच्यातून तेथ तेल ना पेंडी जोडे, तिथं तेलही निघणार नाही आणि पेंडही लाभणार नाही. नाही का, जी जनावरांना वगैरे चालू असते, ते घाण्यातनं निघतं सगळं ते पेंड.
पण तुम्ही दगडच जर टाकले तर काय. अर्थात आपल्याकडं एक छान म्हण आहे किंवा एक छान श्लोक आहे, प्रयत्ने वाळूचे कणरघडिता तेलही गळे. म्हणजे तिथे प्रयत्न आणि तिथे श्रद्धा हा दुसरा शब्द पाहिजेला आहे, तर वाळूतनं सुद्धा तेल निघेल. पण इथं सांगतायत की जर ती श्रद्धाच नसेल आणि नुसतेच त्या खडे घातले ह्याच्यामध्ये गाण्यामध्ये, तर त्याच्यातून काहीच मिळणार नाही. पेंडही निघणार नाही किंवा तेलही निघणार नाही पुढे. आणि दारिद्र्य तर तसंच राहतं. म्हणून पुढं म्हणले, तैसे दरिद्र ते वडे ठेलेची अंगी. मग आपल्या ठिकाणी जे दारिद्र्य आहे ते तसंच उरणार आहे, त्याच्यातनं काहीच निष्पन्न होणार नाही. गाठी बांधली खापरी येथे अथवा पैलतीरी, नसरोनी जैसी मारी उपवासी गा. आता गाठी म्हणजे अशा गाठी मारायचे बघा. पूर्वी काही असे परसेसन पाऊचन अमकन तमकं काही नव्हते, तर म्हणून गाठी बांधली खापरी. गाठीला खापरच बांधली, मोहर बिहर पैसे बिसे नाही बांधले, खापराचा तुकडा बांधला. येथे अथवा पैलतिरी नसरोनी जैसी मारी उपवासी गा. आणि ऐलतिरी किंवा पैलतिरी, येथे अथवा पैलतिरी म्हणजे ऐलतीरावर किंवा पैलतीरावर त्याचा काही उपयोगच होणार नाही आणि माणूस काय होतो, उपाशी राहतो. नसरोनी जैसी मारी उपवासी गा. मग त्याला इकडंही काही मिळणार नाही. तो म्हणाला आहे ना माझ्याकडं, हे बघा एक खापराचा तुकडा आहे, द्या मला, केळं द्या, फळं द्या, खायला द्या, तुकडा द्या, भाकरी द्या, वडा द्या, पाव द्या, काही कोणी देणार नाही. बरं जर ओढत 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 तसाच पहिलं तीरावर गेला, तिथं मागायला लागला, तरी कोणी काही देणार नाही. म्हणजेच खापराचा जसा काही उपयोग नाही, तसंच श्रद्धाविरहित या कर्मांचा उपयोग नाही. ते शेवटी सांगितलेलं आहे. तैसे कर्म जाते तेणे नाही ऐहिकीची भोगणे, येथ तेथ परतृतो कवणे अपेक्षावा. तैसे कर्म जाते तेणे, त्याप्रमाणे कर्म केलेलं, तेणे म्हणजे त्याने. कसं, ऐहिकेची भोगणे, त्याला ऐहिक भोगही मिळणार नाही. मग असे सांगितलं, इह परत्र भोग विराग पाहिजे. पण जर तो फक्त भोगासाठी करत असेल तर त्याला इहलोकीचेही भोग मिळणार नाहीत. ते तू परत ऋतू कवणे, मग परत परलोकाचं तर काय सुख मिळणार. अपेक्षावा, मग त्याला कशाला अपेक्षा धरायची. इथं सुद्धा त्याला कोणी विचारणार नाही, तुला त्याला काही सुख मिळणार नाही, तर परलोकी तर कोणी विचारावं. अशा 421 पर्यंत झालेल्या आहेत ओव्या. आपण उद्या आता उरलेल्या होतील. इदमुपकर्तुं भुवन मंडलं समुदितमिव भास्करं सादरं वंदे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं संततं ध्यायता. येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वंदे ज्ञानेश्वरं सादरं वंदे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी, हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले, विश्वब्रह्मची केले. राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी, उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो सामगायन करी.
आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा आरती ज्ञानराजा ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय जय तू ज्ञानेश्वर जय तू श्री कृष्ण